नमस्कार, तुम्ही तेजस रफे स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर आज आलो आहोत आपण राजमाचीला आणि आता आपण कोंडाणे लेणी इथे जाणार आहोत. कोंडाणे बुद्ध लेणी इथून स्टार्ट आहे. आता इथून चाललो आहे. आणि आज आपल्यासोबत आहेत माझा मित्र विपुल आणि करिश्मा. आहे का रे? दोन्हीच आहे. आणि आता मातीच्या वाटेने वरती जायचं आहे. मित्रांनो, थोडं पुढे आल्यावर आपल्याला छोटासा ओढा पाहायला भेटतोय. हे आजचे माझ्या सवंगडी आजचे ट्रेकचे. एक पाठी मोबाईलमध्ये बिझी आहे आणि एक चाललंय माझ्यासोबत. मित्रांनो, तुम्हाला आता दाखवतो एक झरणा, पाण्याचा झरणा. तर हळूहळू पाण्यातून पुढे जातो. अर्ध्या तासाचा ट्रेक करत आता आपण पोचलो आहेत कोंडाणे लेणीच्या इथे. थोडं पुढे गेल्यावर आपल्याला काही सूचना पाहायला मिळतात, त्या तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आता आपण पोचलोय कोंडाणे लेणीच्या इथे. तर पाहू शकताय अशी दगडामध्ये कोरलेली आहे पूर्ण लेणी. त्याच्यावरती नक्षीकाम वगैरे सर्व केलं आहे. आणि हा इथून वरतून धबधबा आहे. लेणीवरती असं सुंदर असं नक्षीकाम केलं आहे. आतमध्ये सुंदर असं लेणी आहे. पूर्ण कातळ खोदून तयार केले आहे. बघू शकता पूर्ण कातळ आहे. आणि हे काय आहे माहीत नाही, तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. मला लिपे लिहिलेले आहे. मित्रांनो, आता लेणी बघून झाले. आता राजमाचीकडे प्रस्थान करतो आम्ही. दोघं जण पूर्णपणे दमलेले आहेत, हळूहळू चाललेत. तर जंगल ट्रेक करत करत फायनली आता वरच्या टोकापर्यंत आलेलो आहोत. आणि आता वरचा व्ह्यू बघा.
मित्रांनो आता आपण किल्ले श्रीवर्धन, किल्ले मनोरंजन आणि कालभैरवनाथ मंदिर, आता इथून चांगली अशी वाट आहे पुढे जायला आपल्याला, बघू शकता. कुठल्या सिंगल यांचा फोटोचं डिस्कशन चालू आहे, चालू झाला. थोडंच पुढं आलं आपल्याला ही एक गुहा पाहायला मिळते, तर बघूया आता आतमध्ये काय आहे ते. आतमध्ये पाण्याचं टाकी आहे. मित्रांनो आता पोचलो आहोत आपण भैरवनाथाच्या मंदिराच्या इथे, काळभैरव मंदिर. पुढे गेलं आपल्याला विरंगुळ्या दिसत आहेत. आता पायऱ्याचा मार्ग संपलेला आहे, आता खरा ॲडव्हेंचर चालू आहे. आता बघा आपल्या इथून वरती जायचं आहे. एवढी सर्व पब्लिक वरती जाऊन आले खाली, तर आम्ही चाललोय वरती. तर आता खडकाचा पॅच चालू झाला इथून, तर ह्या खडकाच्या पॅचमधून असं सरळ 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 आडवत इकडे जायचं आहे. मित्रांनो आता आपल्याला किल्ल्याची पूर्ण तटबंदी दिसते, हे बघा. बघा इथून अतिशय सुंदर असा व्ह्यू पाहायला मिळतो आपल्याला. त्या साईडला पूर्ण घनदाट जंगल आहे. आपल्या तिकडे दिसतोय तो मनोरंजन किल्ला आहे, आणि आपण जातोय श्रीवर्धन किल्ल्यावरती. भाई साहब 1 बज गया. मित्रांनो आता आपण श्रीवर्धनच्या मुख्य दरवाजाच्या इथं आलो आपण. मुख्य दरवाजा व पारेकरांचा देवड्या. मित्रांनो आता मुख्य दरवाजापासून पुढे आल्यावर परत आपल्याला हा पायरी मार्ग दिसतोय, बघू शकता. इकडेच असेल. मित्र थोडं पुढे आल्यावर पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात. दोन टाक्या आहेत पाहू शकता, आणि पाणी पण एकदम चांगलं आहे. टाक्या एकदम पूर्ण भरलेली आहे. ही टाकी भरली आहे, खाली आहे.
मित्रांनो आता श्रीवर्धन करून मनोरंजन बालेकिल्ल्याकडे आलो आहे आणि हे आता मनोरंजन बालेकिल्ल्याचं प्रमुख द्वार आलं. सेम आहे दोन पहारेकरांच्या देवड्या आहेत त्या बघू शकता. आणि आता इथून वरती चाललोय.